भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मंत्रालयावर व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी एकाच वेळी महामोर्चाचे आयोजन केले आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट हाऊस येथे बैठकीचे आयोजन केले होते। अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले होते। बौद्धांच्या अस्मितेसाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी अनेकांनी सूचना मांडल्या। ऐतिहासिक बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे। या प्रसंगी जिल्ह्यातील समविचारी आंबेडकर चळवळीतील तसेच सामाजिक संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर अनिल माने, बाळासाहेब भोसले, संतोष भुयेकर, विश्वजित कांबळे, सतीश मानगावकर, वसंतराव चांदूरकर, प्रमोद उपरीकर, बापूसाहेब राजहंस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। आज कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील समविचारी पक्षातील आंबेडकरी चळवळीतील तसेच भारतीय बौद्ध महासभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीच्या अनुषंगानं माझ्यासोबत कोल्हापूरचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत। यानंतर त्यांनी सांगतील कशा पद्धतीने बैठक झाली, काय काय निर्णय कसे घेण्यात आले। जय भीम। सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी जो 17 तारखेला आपला जो महामोर्चा या ठिकाणी निघणार आहे तर त्याचं कव्हरेज आपण या ठिकाणी दिलात। खरं तर हा महामोर्चा जो आहे ते संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांचे नातू आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न होत आहे। हा मोर्चा भारतातील सर्व मंत्रालयावरती आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती सर्व जिल्ह्यावरती हा मोर्चा जो आहे तो मोर्चाचं आयोजन आपण करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या संदर्भामध्ये आज या सर्किट हाऊस या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 तास आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही चर्चा घडवून आणली। हा जो मोर्चा आहे हा मोर्चा आपण 17 सप्टेंबरला या ठिकाणी बिंदू चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं हा मोर्चा आपला जाणार आहे। आणि त्यानंतर आपण जे निवेदन आहे ते निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत। या आजचा जो कार्यक्रम झाला, आजची जी चर्चा झाली, आजची जी बैठक झाली, या बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर अनेक समविचारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी हेही या ठिकाणी चर्चेसाठी, आजच्या मीटिंगसाठी, आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते। आणि सर्वांनी मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मोर्चाचं नियोजन आम्ही या ठिकाणी अगदी तगडं नियोजन आपण ज्याला म्हणू ते तगडं नियोजन आपण या ठिकाणी करत आहोत। दुसरी गोष्ट अशी की या मोर्चासाठी सुद्धा अनेक लोकांनी धम्मदानाच्या स्वरूपामध्ये अगदी पाण्याच्या बाटल्यापासून ते चहाच्या व्यवस्थापर्यंत म्हणजे आपल्याच समाजातील लोकांनी त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे। या आंदोलनाच्यासाठी आम्ही एक टॅगलाईन तयार केलेला आहे आणि ती टॅगलाईन म्हणजे एक दिवस धम्मासाठी, बुद्धिस्ट अस्मितेसाठी। ह्या टॅगलाईनला धरून ही टॅगलाईन संपूर्ण आता या 3 दिवस ही चालेल। आणि जे कोणी नोकरदार असतील, सर्व्हिस मेंबर असतील, कारण हा 17 तारीख जी आहे ही बुधवारी येते आणि त्या दिवशी सर्व कार्यालय जे असतात हे सरकारी कार्यालय सुरू असतात, तर मी नोकरदार आणि सर्व तत्सम अधिकारी पदाधिकारी असतील त्याच पद्धतीनं सर्व जे क्षेत्रातील नोकरदार आहेत ते त्यांनासुद्धा मी आव्हान या ठिकाणी करतो आहे की आपण सर्वांनी एक दिवस केवळ धम्मासाठी आपल्याला द्यायचा आहे आणि त्या दिवशी आपली स्वतःची रजा टाकून या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आंदोलनासाठी राहायचं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव, बौद्ध भगिनी आणि बौद्ध कुटुंबांना मी आवाहन करतो की सर्वांनीच अगदी घरादाराला कुलूप घालून बौद्ध अस्मितेसाठी आणि हे महाबोधी विहार बौद्धांच्या अखत्यारीखाली येण्यासाठी, ताब्यामध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी घराला कुलूप घालून या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे।
अगदी लहान बाळापासून ते आबालवृद्धापर्यंत आपण सर्वजण सामील व्हाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वच लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या मोर्चामध्ये आपण तन मन धनानं सामील व्हा आणि त्याच पद्धतीनं या मोर्चासाठी जे काही लागणार आहे आर्थिक सोर्स जो आहे ते आपण धम्मदानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा जे आम्ही या ठिकाणी QR कोड देतो आहे त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा आपण धम्मदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आहे की जेणेकरून हा मोर्चा अत्यंत सुंदर देखणा आणि शांततेचा हा मोर्चा आपल्याला काढायचा आहे. धन्यवाद सर. जय भीम.